थँक्यू. यानंतर कळते रोहित माने यांच्याकडे. खरं तर तुम्हाला सतत आम्ही बघत असतो, रोहित, नम्रता, प्रसाद आणि त्यांचे करता धरता असं म्हणूयात ज्यांची आत्ताच एंट्री झालेली आहे, सचिन गोस्वामी सर, जे कायम या सगळ्यांना घेऊन उभे असतात, त्यांच्याकडून वेगवेगळ्या गोष्टी करवून घेत असतात. पण मला वाटतं प्रसादसाठी पहिल्या प्रसादने यावेळेला सचिन सरांकडून काम करवून घेतलं असं आपण म्हणूयात. सॉरी, सरांची आत्ताच एंट्री झालेली, त्यांचं मनापासून स्वागत. आणि पुन्हा एकदा बॅक टू रोहित कडे मी वळते. रोहित, सगळे तुम्ही एकत्र ऑलरेडी काम करत आलेला आहात. या सिनेमाच्या निमित्ताने परत काहीतरी वेगळं द्यावंच लागणार एक प्रेशर असतं का, की आपण तेच तेच नको वाटायला, तर तसं काही होत होतं का? हो, ते रोज प्रेशर असतं. खरं तर आम्ही जे रोज काम करतो हास्य जत्रेत, तिथनंच प्रेशर असतं ते खूप, की काहीतरी वेगळं करायला मिळेल. आणि दादाने खरंच माझ्याकडून वेगळं काम करून घेतलंय. म्हणजे जसं मी हास्य जत्रेत असतो, ज्या भाषेत बोलतो, तसं अजिबातच नाहीये फिल्म मध्ये मी. खरंच त्यामुळे वेगळं काम झालं असेल, तुम्हाला आवडेल नक्कीच. बाकी फिल्म बद्दल सगळ्यांनी सांगितले, दादाने सांगितले. आणि सगळ्यात मोठी गोष्ट स्वप्नील दादा आणि प्रार्थना यांच्यासोबत काम करायला मिळालं. बाकी सोबत आम्ही सतत काम करत असतो, त्यामुळे यांच्यासोबत करायला मिळणं हे माझ्यासाठी खूप खूप मोठं होतं आणि खूप भारी होतं. कारण यांच्याकडून जितकं शिकता येईल तेवढं कमी आहे. म्हणजे स्वप्नील दादाला मी आणि प्रथमेश आम्ही एक सतत, स्वप्नील दादा जेव्हा सीन करत असायचं तेव्हा सतत आमच्या दोघांचे तेच चालू असायचं, की दादा काय करतोय, कसं करतोय, कसं कॅमेरा समोर वावरतोय, हे सतत चालू असायचं आमचं. त्यामुळे खूप शिकता आलं आणि खूप मजा आली. फिल्म मध्ये आम्ही खूप धमाल केलीच आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. 28 तारखेला बघाच तुम्ही. नक्की नक्की 28 तारखेला चित्रपटगृहात जाऊन सगळे प्रेक्षक हा सिनेमा बघतीलच, कारण तुम्हा सगळ्यांना पाहायला प्रेक्षकांना खूप आवडतं. त्यानंतर मी मिळते नम्रता संभेराव यांच्याकडे. जोरदार टाळ्या हिच्यासाठी, कारण की या सिनेमाचं टायटल तुझ्यापासून आलंय. तुझी काही चिक्की घेऊन फिरत होतीस, तर तुला काय वाटतंय की त्या चिक्कीमुळे हा सगळा प्रवास घडलाय आणि या प्रवासाचा भाग तू आहेस? नक्कीच. म्हणजे अगदी जेव्हा प्रसादच्या डोक्यात हा थॉट आला, ही कॉन्सेप्ट आली, तेव्हापासून मी आहे म्हणजे त्याच्यासोबत. आणि मला या गोष्टीचं थोडंसं वाईट पण वाटतंय, कारण आणि चांगलं पण वाटतंय. नाचगा घुमा सारखा एक मोठा सुपरहिट चित्रपट ऑलरेडी माझं कास्टिंग झालं होतं, ऑलरेडी आमचं शूटिंग सुरू होणार होतं, आणि त्या दरम्यान प्रसादच्या डोक्यात हा थॉट आला. पण नेमकं ते क्लॅशेसमुळे मला या चित्रपटाचा भाग होता आला नाही. पण मला हे सांगायला आवडेल की या चित्रपटाचं माझं कास्टिंग मीच केलंय. कारण आणि अत्यंत महत्वाचं आहे ते कास्टिंग. सो आम्ही असं प्रवासाला निघालो होतो, आणि कसं बरं मला इन होता येईल या चित्रपटात, एक अशी चर्चा चालू होती आमच्यात. तर आमचा जो एक लेखक आहे, माझा सहकलाकार प्रथमेश शिवलकर, तो म्हणाला, ताई मला एक 5 मिनिटं दे, आपण काहीतरी वर्कआउट करूया या सिनेमात तुझ्यासाठी. कारण माझ्याकडे दिवसच नव्हते, अगदी एका दुसरा दिवस माझ्याकडे रिकामा होता, आणि तो मला वाया घालवायचा नव्हता. मला या सिनेमासाठी मला काम करायचं होतं, कारण आम्ही इतकी वर्ष एकत्र आहोत. तर मला भाग व्हायचं होतं या सिनेमाचा, काही का असे ना. मग मला काही पासिंगचा रोल मिळाला तरी मी केला असता, म्हणजे मला भाग व्हायचं होतं या सिनेमाचा. तर म्हटलं काय करूया आता, 5 मिनिटं दे असं म्हणाला, आणि 3 तास तो उठलाच नाही, तो झोपून राहिला. तो झोपला. तो म्हटलं, ताई मला 5 मिनिटं दे, मला नक्की काहीतरी चांगलं सुचेल तुझ्यासाठी, असं करून तो झोपला. पण सिनेमाची गोष्ट मला माहिती असल्या कारणाने मी म्हटलं, राहू दे तुम्ही काही करू नका, माझं कास्टिंग मी करते, तिची शेवटची एक एंट्री आहे ती मी घेते. असं करून माझं कास्टिंग या सिनेमाचं मीच केलंय. आणि अगदी छोटा जरी रोल असला तो, अगदी म्हणजे कॅमिओ केले सगळ्यांचे अत्यंत महत्वाचे. 2 वाक्यांसाठी पण जे कलाकार सिनेमात आहेत ते अत्यंत महत्वाच्या भूमिकेत आहेत, जे गोष्ट पुढे न्यायला खूप मदत करतात. तर अगदी 4 वाक्यांचा माझा जो रोल आहे तो नक्कीच मी म्हणेल की एक मोठा इम्पॅक्ट सोडतो, जो तुम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेल. सो येस, वेगळं काम केलंय यावेळेस, जे 4 वाक्यात संपणार आहे, पण अत्यंत महत्वाचं काम केलंय. पण प्रसादसाठी खरंच मला मनापासून थँक्स म्हणायचंय. आणि थँक्यू सो मच प्रथमेश, तुला काही सुचलं नाही पण त्याच्यामुळेच मला सुचलं कदाचित. तर अशा पद्धतीने हा रोल घडलाय. अनेक किस्से सांगण्यासारखे, पण ते टप्प्याटप्प्याने बाहेर येतीलच सगळ्यांकडनंच. नक्कीच नम्रता, जरी तुझा यामध्ये 4 वाक्यांचा रोल असला तरी त्या 4 वाक्यांना पाहण्यासाठी प्रेक्षक येईल, कारण तुझा प्रेक्षक आहे. हीच शुभेच्छा तुझ्यासाठी. थँक्यू सो मच. यानंतर मी 3 तास आपल्या झोपेमध्ये जे आपल्याला सुचलं नाही त्या व्यक्तीकडे मी वळते. प्रथमेश शिवलकर,
तुला असं वाटतंय का की आपण 3 तास झोपलो म्हणून हिचं कास्टिंग होऊन गेलं पटकन इकडे? म्हणजे हा किस्सा आम्हाला आत्ता कळलाय म्हणून मी त्याबद्दल विचारते. असं म्हणजे असं काही नाहीये. आम्ही झोपलो करेक्ट आहे, पण खूप वेळा असं होतं की आपण खूप जास्त आराम केला की आपल्याला चांगलं सुचतं असं मला वाटतं. तर तो आराम केला होता मी त्यावेळी. आणि बाकी असं काहीच नाहीये की म्हणजे अजून प्रोजेक्ट येत राहतील, त्यात नम्रताई असेलच आणि आम्ही सगळेच असू. पण मला एक सांगायचं या म्हणजे अभिनेता म्हणून, जसं आता सावत्या बोलला म्हणजे रोहित माने, ह्या फिल्मचं जेव्हा शूट होत होतं तेव्हा मी ऍक्च्युली प्रार्थना, प्राजक्ता, स्वप्नील दादा, इव्हन गोस्वामी सर जेव्हा आलेले तेव्हा, आता सर उभे आहेत म्हणून बोलत नाही या की आता उद्या जाऊन हास्यचित्र करायचे वगैरे, पण जेवढे सिनियर ऍक्टर आमच्या समोर उभे होते ना त्यांना बघून आम्ही शिकलोय. कारण स्क्रीनवरती आम्ही पहिल्यांदाच काम करतोय एवढ्या सगळ्यांबरोबर. आम्ही खरंच शिकलो त्यांच्याकडून की ते कसे काम करतायत, ते रिॲक्शन क्लोज असतो, मास्टर असतो, या सगळ्या गोष्टी असतात. ते आम्ही खरं आमच्यासाठी ती एक शाळा होती, म्हणजे बघा आणि काम करा. बरं ती रात्र शाळा होती कारण अख्खं शूटिंग रात्रीचं झालेलं आहे, नाईट स्कूल. सो ते करताना आम्हाला खूप मजा येत होती. आणि हे करत असतानाच प्रसाद दादा बरोबर आमच्या ज्या सकाळच्या मिटिंग व्हायच्या 7 ते 9 मध्ये, तर ते करताना म्हणजे ते म्हणतो ना आपण की माझ्यासाठी खूप शिकवून जाणारी फिल्म आहे. कारण लेखक म्हणून, अभिनेता म्हणून किंवा फिल्म करत असताना किती गोष्टी एक्झिक्यूट कराव्या लागतात. म्हणजे सेजल ताई, वैभव, नारकर सरांबरोबर फोन व्हायचे, तर हे सगळं मी या फिल्म मध्ये बघितलं की केवढा लवाजमा असतो एका सिनेमासाठी. सो हे सगळं करत असताना 3 तास झोप तर पाहिजेच ना म्हणजे. सो खूप मजा आली हे करताना. थँक्यू सो मच प्रथमेश. तुझ्या आरामातून अजून तुला आणखी बरंच चांगलं चांगलं सुचू दे जे आम्हाला सगळ्यांना पाहायला खूप आवडेल. जसं तू मगाशी उल्लेख केलास, यास तुमच्यासोबत इथे असलेले सचिन गोस्वामी सर, ज्यांच्या भीतीने तू हे नाही बोलत आहेस, हे तू सांगितलंस खरं. सचिन गोस्वामी सर, आतापर्यंत तुम्ही या सगळ्या टीमला सांभाळता आणि मग या टीमने तुम्हाला सांभाळून घेतलं का सिनेमाच्या वेळेस, ते मला जाणून घ्यायचं. मुळात मी तसा नवोदित अभिनेता आहे. 25 वर्ष झाले मी ती कन्सिस्टन्सी ठेवली. त्यामुळे माझ्या बाबतीत असं होतं, ज्यावेळी मला कोणी विचारतं तू काम करशील का, तर मी त्याला म्हणतो की तू 2 दिवस विचार कर, खूप चांगले नट आहेत माझ्यापेक्षा, आणि मग ती त्याची कसोटी असते. असे काही धैर्यवान दिग्दर्शक मला लाभलेत ह्या 4-5 वर्षात. रिजू मानेने एक रिस्क घेतली, आदिनाथ कोठारेने एक रिस्क घेतली, प्रसाद ओकने रिस्क घेतली, आणि आता प्रसाद खांडेकरने घेतली. तर हे सगळं मी त्यांच्यावर सोपवत असतो. कारण मुळातच मी यांच्यासारखा मान्यता प्राप्त म्हणजे रसिकमान्य आणि चित्रपट सृष्टीमान्य अभिनेता नाही. त्यामुळे मला रिस्क काहीच नाही. मला घेतल्यावर सगळ्यात मोठी रिस्क यांनाच. त्यामुळे मी आपलं करतो. मला गमावण्यासारखं काही नाही. जर बरं झालं तर तू करतील, नाहीतर म्हणतील तो नट नव्हताच मुळात. त्यामुळे अत्यंत विलविन अशा सिच्युएशनला या सगळ्यांपेक्षा मी आहे. त्यामुळे मला प्रेशर नाही, तुमच्या लक्षात आलं असेल. आणि मुळात कसे प्रसाद आणि आम्ही गेली 8-10 वर्ष एकत्र काम करतो. म्हणजे अगदी बुलेट ट्रेन पासून प्रसाद, नमा किंवा ही सगळी आमची टीम आम्ही काम करतो. आम्ही आमच्या कुटुंबापेक्षा जास्त वेळ एकत्र असतो. त्यामुळे जसा एक कौटुंबिक सोहळा असतो तसा आमच्यातल्या कुणाचाही काही उपक्रम म्हणजे आमच्यासाठी तो कौटुंबिक सोहळा. आणि त्यामुळे या ना त्या निमित्तानं आपण त्याचा भाग असावं असं त्यांनाही वाटतं आणि आम्हालाही वाटतं. आणि त्या निमित्तानं आम्ही एकत्र आलो. त्यामुळे अभिनय काय केलाय, कसं केलाय ते प्रसाद आणि ह्या टीमलाच माहिती, मला काही माहिती नाही. आता तुम्ही बघा आणि ठरवा. नाही ते ठीक आहे. तर त्यामुळे ज्यांना ज्यांना रॉनेस आवश्यक आहे ते मला अप्रोच करतील याच्या पुढे असं मला वाटतं. कारण बऱ्याचदा आता मला असंच कास्ट केलं जातं की रॉ आहे, तर त्याने काही केलं की नवीन वाटेल म्हणून. तर अशी एक खुली ऑफर आहे. अभिनेता अवेलेबल आहे, दिले. आता बघूया कोण कोण रिस्क घेत. तर मजा आली काम करायला खरंच. आणि प्रसाद अत्यंत शांत दिग्दर्शक आहे. म्हणजे मुळात तिथे कामाचं प्रेशर दिग्दर्शक म्हणून काय असतं हे मी अनेक वर्ष दिग्दर्शन करतो म्हणून मला माहिती आहे. पण प्रसाद खूप छान हँडल करतो सगळी टीम. आणि मुळात तो ना थिएटर बॅकग्राऊंडने आलेला असल्यामुळे त्याला एक टीम जमवून काम करणे ही जी एक आपली वृत्ती असते की एकांकिका स्पर्धेचं जे स्पिरिट आहे ते स्पिरिट सिनेमातही
त्यांच्या शूटिंग आवर्समध्ये जर दिसले तर निश्चितच काहीतरी वेगळं घडण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे हा सिनेमा थोडा वेगळा आहे, तो प्रेक्षकांना आवडेल असं निश्चितच आम्हाला वाटतंय. तुम्ही तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. आणि प्रसाद थँक्यू. पुढे पण बघ रॉनेस अवश्य. थँक्यू. थँक्यू सो मच सर. खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला यातून भरपूर कामं मिळू दे ही शुभेच्छा देते. त्याच्यावर करत नाही. प्रसाद, काय सांगशील? नवोदित अभिनेत्यासोबत तू काम केलंयस असं सरांनीच सांगितलं, तो तुझ्यासाठी अनुभव कसा होता? अगदीच फ्रँकली स्पीकिंग ना, जे कॅरेक्टर झालं डिस्कस ते अगदीच डोक्यात नव्हतं. पण आता ह्या कॅरेक्टरसाठी कोण, हे जे पहिलं नाव सरांचं निघालं आणि तेच फायनल झालं. मग रॉनेस त्यावेळी पाहिला नव्हता मी, पण सरांबद्दल एवढंच सांगेन की आता सर गेले कित्येक वर्ष नवीन मुलांना घडवत आहेत, कित्येक विनोदी शो करतायत, पण त्यांच्यामुळे ते का सक्सेस होत आहे त्यांनी चित्रपटात पटवून दिले की ते का. म्हणजे मी अगदीच हक्काने सांगू शकतो की म्हणजे माझ्यापेक्षा निश्चित त्यांचं काम चांगलं झालं, हे मी हक्काने सांगेन इथे दिग्दर्शक म्हणून. खरंच सांगेन मी, कारण फक्त ना त्यांनी मला वाटतं, संकेत माझं असोसिएट डिरेक्टर इथे आहे, ते पहिले 4-5 तास फक्त चाचपडत होते सर आल्यानंतर पहिल्या दिवशी. नंतर जो गिअर टाकलाय त्याने, जे एडिट केलंय, जो करेक्ट बोलले सर, तो अख्खा सीन एडिट केलाय, तो अख्खा सीन एडिट झालाय. 4 ते 5 तास फक्त चाचपडत होते, पण त्यांना एकदा तो सूर सापडल्यानंतर त्यांनी जो गिअर टाकलाय तो म्हणजे सुसाट सुटलेत. सो मला अभिमान आहे या गोष्टीचा की आतापर्यंत सरांनी जसं सांगितलं, सरांनी जेवढ्या भूमिका केल्यात तर सर्वात मोठी लांबीची भूमिका माझ्या चित्रपटात केली, याचा माझा अभिमान आहे. आणि सगळ्यांनी मजा केली का खूप. आम्ही एकतर लाईव्हली याच्यासाठी ठेवलेलं की अख्खं नाईट शूट होतं, रात्री 7 ते पहाटे 7 वाजेपर्यंत, आणि कामं डिवाइड केली. म्हणजे वैभव जाधव होता, पण मला अजून एक नाव आवर्जून घ्यावं लागेल, आमचा श्री नारकर, सुनील सरांचा मुलगा, जो आमचा असोसिएट प्रोड्युसर आहे. श्री आणि वैभव आम्ही कामं डिवाइड अशी केली की दिवसा ती दोघं असायचे कामं करत, आणि मग रात्री आम्ही कामं करायचो. पण आम्ही जर 7 वाजता सेटवर जायचो तर अशी एकही गोष्ट नव्हती की ज्याच्यासाठी मला बोलावं लागलं, अरे हे काय नाहीये ते काय नाहीये. तर त्या सेजलताई, सेजलताई दोन्ही शिफ्ट मध्ये काम करत होती, रात्री पण दुपारी. पण श्रीचा एक मला आवर्जून इथे उल्लेख करावा लागेल. आणि लाईव्ह याच्यासाठी म्हटलं की मुळात गोष्ट जी आहे, कथा जी आहे, तो ह्या अख्ख्या फिल्मचा स्ट्रॉंग पॉइंट आहे. आणि ही कथा रात्री 11 ते 1 ह्या 2 तासात घडलेली कथा आहे. तेव्हा आम्ही एकंदरीत फिल्मला स्पीड ठेवण्यासाठी सुद्धा आम्ही ते लाईव्हली एक आमचं शेड्यूल आखून घेतलेलं. 3 वाजता आमचा स्वप्नीलदाचा आमचा माणूस एक गरमागरम रवा केक आणायचा, दत्तदादा 3 वाजता रवा केक आणायचा, 4:30ला प्राजक्ताचा माणूस आम्हाला ते लेमन टी आणायचं. असं एक शेड्यूल आम्ही अख्खं आखून घेतलेलं, जो एकूणच तो आम्हाला फिल्म मध्ये लाईव्हनेस ठेवायचा होता रात्रीचा. आणि सगळ्यांनी मज्जा केली आहे. 8 डिग्री सेल्सिअस मध्ये कुडकुडत सगळ्यांनी शूट केलंय, पण मज्जा केली आहे सगळ्यांनी. क्या बात आहे प्रसाद. मला वाटतं की खूप गोष्टी आहेत ज्या या सिनेमातील पडद्यामागे घडलेल्या, त्या जाणून घ्यायला मला सगळ्यांना खूप आवडेल. पण हळूहळू आपण प्रमोशनच्या वेगवेगळ्या टप्प्यावर भेटू, तेव्हा या सगळ्या गोष्टी जाणून घेऊच. पण आज या सिनेमातलं जे गाणं लॉन्च होणार आहे, मगाशी जसं मी ऐकलं की सगळे कलाकार या गाण्यात आपल्याला आता पाहायला मिळणार आहेत, हे टायटल ट्रॅक या सिनेमाचं. अगदी दोघं चौघं अगदी डेटमुळे, म्हणजे फॉर एक्झाम्पल चेतना भट आता गाण्यात तुम्हाला दिसणार नाही, किंवा ओंकार राऊत, हे दोघंच, आणि अभिजित चव्हाण आणि निखिल रत्नबाकी, हे सर्व सोडले तर उरलेले सगळे चेहरे तुम्हाला या गाण्यात पाहायला. एकूण किती कलाकार आहेत सिनेमात? 17 टोटल कलाकार आम्हाला पाहायला मिळणार आहेत. वा, क्या बात आहे. आणि ह्या गाण्याचं जे शूट झालं त्यावेळेला काही एवढ्या कलाकारांना एकत्र या गाण्यात बांधून ठेवलंस तर काही मला सांगायला खूप आवडेल सगळ्यांना की फार कमी गाणी आहेत जी मराठीत प्रदर्शित झाली, जी व्हर्च्युअली शूट केली गेली. आणि एक वेगळ्या पद्धतीने आम्ही ह्या गाण्याचं शूटिंग केलंय. खूप खर्च झालाय, अजूनही होतोय त्या गाण्याचा,
पण नो डाऊट जो काही झालाय त्याचं तुम्हाला इम्पॅक्ट इथे पाहायला मिळेल. म्हणजे सुनील सर थोडे नाराज होते, पण जेव्हा त्यांनी फायनल इम्पॅक्ट बघितलं, अरे और डाल देता मैं ऐसा होने वाला होता तो, अशा पद्धतीने. पण गाणं खरंच खूप छान झालं आणि वेगळ्या पद्धतीने शूट केलं. आमचा नृत्य दिग्दर्शक राहुल आला नाही आहे ना, राहुल ठोंबरे या गाण्याचा नृत्य दिग्दर्शक, त्याने हा जरा थॉट मांडला आणि मी तो मांडला 5व्या मिनिटाला मी अप्रूव्ह केलं की मस्त, हे छान आहे, हे करूया. तुम्हाला बघून कळेलच. सो तुझा जो जेवढा पैसा खर्च म्हणतोयस तो पैसा वसूल होईल ही शुभेच्छा देते. आणि आणखी आपल्यासोबत तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आणखी एक अभिनेते आपल्यासोबत उपस्थित आहे, त्यांनाही मी इथे येण्याची विनंती करते. विजय पाटकर सरांसाठी जोरदार टाळ्या.